नेमकं थेट जाणून घेऊया नेमकं कशी समस्या आहे, काय? हेच त्यांचं घर आहे. घर दाखवा अगोदर इथं. इथं पहा हे आतमध्ये दाखवा. खरंच राहतात का नाही? म्हणजे याच ठिकाणी राहायला सुद्धा आहेत. मॅडम ते नालीच काय करता? हॅलो, हा नालीचं काय करता म्हणलं? अवघड आहे गड्या तुमचं एक नालीचं काय पण करता अवघड म्हणजे माझं घर काढायचं आहे गावाच्या बाहेर. ऐका नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी गावखेड्यातले विषय दाखवतोय, ग्रामीण भागातले दाखवतो, शहरातले दाखवतोय. वेगवेगळ्या समस्या असतात नागरिकाच्या. आता मला आज सकाळी कॉल आला. ते गाव आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हेच गाव. याच गावामध्ये पोहोचलोय मी आता. नेमकं काय समस्या आहेत नागरिकाच्या हे जाणून घेण्याचा सतत आम्ही प्रयत्न करतोय. मी आता समुद्राणी गावात आहे. आता इथे एका नागरिकानं मला कॉल केला आहे. नेमकं काय त्यांची अडचण आहे दाखवतो मी तुम्हाला. थेट आपण त्यांच्या घरी जाऊ आणि त्यांच्या गल्लीत जाऊ. नेमकं काय अडचण आहे, समस्या कशी आहे आणि इथलं जे ग्रामपंचायतचं कार्यालय आहे, ते ग्रामपंचायतमार्फत जे योजना राबवल्या जातात, कशा राबवल्या जातात, थेट बघूया. बघा, मी ज्या ठिकाणी उभा आहे ना, ते समुद्रवाणी गावात आहे. कशी समस्या आहे लोकांची, कसं नाली त्या घरासमोरच आहे आणि त्या नालीच्या जवळच राहतात. नेमकं काय अडचण आहे, कशी समस्या आहे लोकांची, मी तुम्हाला थेट दाखवतोय. आता आपण जिथं समस्या आहे तिथं जाऊया आपण. नेमकं काय इथं याच बाजूला याच नागरिकानं कॉल केलेला आहे मला. आता नेमकं थेट काय अडचण आहे बघूया आपण. थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. नालीमुळं घाण जी नाली असते ना, त्या नालीमध्ये दुर्गंधी खूप झालेली आहे. गच्च भरलेली नाली आहे आणि तिथंच राहतात ते. त्यांचा एक सकाळी फोन आला आणि त्या फोनच्या अनुषंगाने मी त्यांची बातमी करण्यासाठी समुद्रवाणी गावात आहे. आता इथंच आहेत ते नागरिक, समोर आहेत. हेच घर आहे त्यांचं. अगोदर आपण नेमकं थेट जाणून घेऊया नेमकं कशी समस्या आहे, काय? हेच त्यांचं घर आहे. घर दाखवा अगोदर इथं. इथं पहा हे घर आणि या घरासमोर नाली कशी आहे थेट बघूया आपण. थोडं जवळून घ्या कॅमेरा. हे बघा इथं. बघा हेच नाली. इथं जवळून घ्या जरा, दाखवा, थोडं दिसू द्या. बघा किती वाईट परिस्थिती आहे अतिशय. आणि हे बघा हे त्यांचं घर आहे. आतमध्ये दाखवा. खरंच राहतात का नाही? म्हणजे याच ठिकाणी राहायला सुद्धा आहेत. आणि त्यांचं दाखवा थोडं. घर दाखवा, घर. हे बघा याच घरामध्ये राहतात. थेट आपण व्हिडिओ एडिट करायचा नाही, थेट प्रतिक्रिया घ्यायची. नेमकं काय अडचण आहे इथं, जे नागरिक राहतात त्यांच्यावर कशी समस्या येते, त्यांच्या आरोग्याला कसा धोका होतो, आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. कशाचे कागद आहे ते? काय नाव, काय तुमचं? प्रभू पठाण. बरं, काय नेमकं कागद कशाचे आहेत ते? मी जिल्हाधिकारी साहेबाला एक दिलेला, हं. BDO साहेबाला एक दिलेला आणि पंचायतला 3 दिलेले. बरं, काय झालं नेमकं, काय कशासाठी दिले अर्ज वाचून दाखवता? वरील विषय विनंतीपूर्वक अर्ज करतो की मी वरील ठिकाणाचा रहिवासी असून माझ्या समुद्रवाणी ते घरासमोर नाली पाणी अडवून या ठिकाणी कचरा कुंडी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नालीच्या पाण्याचा घाण वास येत आहे व त्यामुळे घराची भिंत ढासळत आहे.
मोजे समुरानी येथील ग्रामपंचायत कार्यालयास लेखी अर्ज देऊनही त्यांनी माझ्या अर्जाची दखल घेतलेली नाही. बरं. तरी मी साहेबांनी याची योग्य ती चौकशी करून मला न्याय द्यावा ही नम्र विनंती. बघा इथं एक आहे एक अर्ज 8/12चा आहे हा अर्ज 8/12/2023ला ग्रामसेवकाला दिलेला आहे अर्ज हे पठाण वरून खान. वरुण खान समुद्रानी. हां समुद्र. खूप अतिशय मी तुम्हाला सगळं दाखवतो यांचं. दुसरा एक अर्ज आहे 14/11ला दिलेला आहे त्यांनी आणि 15/12ला एक दिलेला अर्ज आहे 21/12ला पण दिलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज दिलेत. गट विकास अधिकारी ग्रामसेवक वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना अर्ज दिलेत. आमदार साहेबाला दिले, दादाला दिले, कोणत्या दादाला? राणा दादा. बरं मग इथं तुम्ही अर्ज दिल्यानंतर तुम्हाला कोणी बघायला आलं का हो इथं? बघून आले काढलेलं नाही. कोण आलं होतं बघायला? ग्रामसेवक सरपंच बरं काय म्हणले ते? काढतो म्हणजे टोली करते. नंबर आहे का तुमच्यापाशी? मॅडमचा नंबर नाही. कोणाचा आहे मग? घ्या बरं नंबर कोणाकडून ते. चालू राहू द्या व्हिडिओ. बापू बालक नंबर आला नुसका नंबर मॅडम ये कोण आहे तुम्हाला? भैया. अच्छा हॅलो मॅडमचा नंबर सांगतो का? माझ्या पैसे नंबर फिट करायचं ना रे. हॅलो आपला ग्रामसेवक. थांब 92 84 74 का 73 63 27. बघा आता आपण ग्रामसेवकाला फोन लावायला बघू नेमकं काय म्हणतात. थेट सगळं दाखवतो मी तुम्हाला. बघूया आपण. हॅलो 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 हा मॅडम ते नालीच काय करता? हॅलो हा नालीचं काय करता म्हणलं? अवघड आहे गड्या तुमचं एक नालीचं काय पण करता? अवघड म्हणजे माझं घर काढायचं आहे गावाच्या बाहेर. ऐका हां मंगळवारी येते आणि मी स्वतः काढते नालीचं. तसं नाही हो का मॅडम. त्या दिवशी तुम्ही काय म्हणला त्या बँकेची नाली आल्यावर तेवढंच काम राहिले. ऐका माझं ऐका. मला त्या दिवशी काय म्हणलं नालीच काढा म्हणल्यावर तुम्ही बँकेचे नाले आल्यावर तिथलं बजेट तिकडं आल्यावर काढता. ती मग बजेट ह्याचा काय संबंध आहे का? म्हणूनच नाही संबंध तर मी आता मंगळवारी आल्यावर माझी बस स्वतः काढू. आता तुम्ही त्या मंगळवारी काय मला शुक्रवारी येता. मग शुक्रवारी आज गाड्या नाही तर कशी येऊ? आजचं झालं पहिल्या बी शुक्रवार त्रास केला. किती मला तुम्ही त्रास द्याला सांगा बरं. मी त्रास दिलाय तुम्ही त्रास द्यायला लागला. आता मी कसं त्रास देणार तुम्हाला? मग काय आहे ते? तुमच्याकडे अर्ज देऊन मी तुम्ही मला त्या माणसावर केस करा. हां केस करा त्याच्यावर. तुम्ही करायची ग्रामपंचायत. तुम्ही सरकारी नोकर आहात तिथले मी नाही. मला नाही करणं होत. हां मग असं तर सांगा. माझ्यावर करा मी काढी ना म्हणून. बरं चालतं. हो हॅलो बघा कसं बोलतात. सरळ दाखवतोय. म्हणजे भाषा कशी आहे. ग्रामसेविका आहेत त्या महिला आणि त्यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला आहे. अक्षरशः म्हणजे कसं बोलणं आहे त्यांचं. आता ते म्हणतात की त्यांच्यावर केस करा. म्हणजे हे अतिशय हे जे नागरिक आहेत ना गरीब माणसं असतात खेड्यातले माणसं असतात त्यांना जास्त काही कळत नाही. आणि प्रशासनाचे अधिकारी कसं बोलतात नागरिकाशी संवाद कसा साधतात हे पण आपण थेट दाखवलं आहे. मी तुम्हाला सर्व लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे. समस्या काय असते नागरिकाची. आता काय करणार बरं पुढं तुम्ही? आता ते तर म्हणले की काय बी करा केस करा समोरच्या माणसावर केस करा तर ह्यांच्यावर ग्रामसेवक महिला आहेत त्यांच्यावर करा. आता मी गरीब काय करणार आहे? हं, ग्रामपंचायत हा काय बघणार गेली. हं. बघा कसा नागरिकाच्या जीवाशी खेळ आहे प्रशासनाचा. मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता समुद्रानी गावात आहे मी. हे जे नागरिक आहेत ना इथं राहतात. त्यांचं घर आहे स्वतः. माझ्या घरात एक आजारी माणसाची पेशंट आहे पेपरला. कशाचं काय पेशंट आहे? मनोरुग्ण हां 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 फाईल हं, मनोरुग्ण तरी ती माझ्या घरात जाणून बुजून करायचं. सरपंच आणि ग्रामसेवक करायचं दुसरं कोण. हं, दोघं जिम्मेदार आहेत. हं. बघा आता जाणून बुजून ने करायचं. हं? जाणून बुजून करायचं.
बघा नेमकं प्रशासनाचं काय कसं आहे खेळ, आरोग्याशी कसं खेळलं जातं, नागरिकाच्या काय समस्या असतात. मी तुम्हाला समुद्राने गावात त्यांचा फोन आला होता म्हणून मी आलो आहे. आता नेमकं काय परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे. इथं खूप घाण नाली झालेली आहे आणि प्रशासनाचे याच्याकडे दुर्लक्ष आहे. स्थानिक पुढारीसुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करतात असं त्यांनी थेट आरोप केला आहे. आणि त्यांचं घर आणि कसे वातावरण आहे, त्यांच्या घरामध्ये एक मनोरुग्ण पेशंटसुद्धा आहे, मात्र तरीसुद्धा प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करतं आहे. आता नेमकं ही नाली किती दिवस काढणार नाहीत. नालीचं पाणी इथं बाजूला असल्यामुळे यांचं भिंतसुद्धा इकडे दाखवाय वगैरे. आता भिंतसुद्धा ढासळू शकते, म्हणजे पाणी इथं मुरलं आहे आणि त्या भिंती म्हणजे ते घर जे आहे घरसुद्धा पडू शकते. मात्र याच्याकडे लक्ष केलं नाही. वेगवेगळ्या ठिकाणी याने अर्ज दिलेत तरीसुद्धा यांच्याकडे लक्ष केलं जात नाही. बघूया जोपर्यंत ही नाली निघत नाही तोपर्यंत मी ह्या विषयाचा पाठपुरावा करणार आहे. आज आपण इथं थांबूया, बघूया प्रशासन नेमकं काय करतंय. मी तुम्हाला याचा पाठपुरावा करून दुसरा विषय परत याच ठिकाणी येऊन दाखवणार आहे. तोपर्यंत आपण थांबूया. कॅमेरामन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, समुद्र आणि उस्मानाबाद, धाराशिव.